नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर आपण आज शेताकडे जाणार आहोत. चला शेताकडे जाताना हे एक मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे बरं काही बिरोबाचं मंदिर म्हणतात ह्याला. किती छान बांधकाम केलं आहे आणि इथं व्ह्यू पण इतका छान आहे ना, खरंच खूप छान आहे. चला तर मग आम्ही गाडीवर जात आहोत. हो पहा हे हापसा आहे इथं. आम्ही लहानपणी शाळेत जाताना काय करायचो, ह्या हापशाचं पाणी प्यायचं बरं का जाताना. चला तर आपण शेतामध्ये आलेलो आहोत. बघा कसं हिरवंगार निसर्ग कसला भारी झालेला आहे. बघा हे सोयाबीन आहे, हे माझ्या आईचं शेत आहे बरं का. बघा हे सोयाबीन किती छान आहे. खूप मोठं रान आहे हे, त्यामुळे हे जे सोयाबीन किती पण आणि सोयाबीन पण खूप छान आलेली आहे बरं का. खूप मोठी मोठी झाली आहे सोयाबीन. बघा ही सोयाबीन आणि सोयाबीन बघा कोणाकोणाकडे सोयाबीन पेरलेली आहे ती नक्की सांगा बरं का. बघा किती सोयाबीन छान दिसत आहे. हे किती तेज आहे या सोयाबीनवर. पाऊस नाही तरी पण एवढं तेज आहे बरं का. एकदा पण भिजवलेलं नाही आणखी तरी पण एवढी छान दिसत आहे सोयाबीन. हिरवीगार आहे, सगळी सोयाबीन सारखीच आहे. एकदम मोठा झाल्यासारखा झाला सगळ्या सोयाबीनीचा. बघा हे काही जवळून दाखवते मी तुम्हाला थोडंसं म्हणजे दिसेल. किती छान आहे बघा हे. कसलंच विगीन नाही ह्याच्यावर पडलेलं. मस्त मोठे मोठे पानं झालेले आहेत आणि ह्याला फुलं पण लागत आहेत बरं का. पण ते फुलं दाखवली नाही मी, कारण खूप भीती वाटत होती याच्यामध्ये हे करायला हात हे करायला. बघा हे ऊस एक आहे. बघा हे ऊस खायला आलेला आहे. किती छान ऊस आहे हे. पहा असंही शेतामध्ये ते डुकरं काहीतरी बोलतात ना, ते पाडले ऊस पाडले असं डुकरांनी. बघा हे किती नुकसान करतात ना शेतकऱ्याचं. हे बघा किती छान ऊस आहेत, पण पाडलाय त्या डुकरांनी काहीतरी. बघा ऊस. चला मी तुम्हाला पूर्ण असं लांबून थोडासा दाखवते. हे बघा खूप छान ऊस पण खूप छान आलेला आहे. ही माझ्या आईची शेती आहे. चला तर मग आपण तुम्हाला एक विहीर आहे, मी त्या विहिरीकडं नेत आहे तुम्हाला. चला आपण विहिरीकडे जाऊया. तर बघा मी आणि माझी आई असं बांधाने चाललो होतो विहिरीकडं. बघा हे किती सगळीकडे ऊसच आहे बरं का. इकडून ऊस आहे, इकडून पण ऊस आहे आणि आम्ही मधातून जात आहेत आणि शूटिंग माझा मुलगा करत आहे. बघा हे लिंबाचं झाड पण किती छान आलेलं आहे. हे हिरवंगार चारा झाला सगळा. पाऊस नसल्यासारखं वाटत नाही बरं का. पाऊस नाही तरी पण किती छान हवा सुटली मस्त आणि हिरवंगार वातावरण आहे. हे बघा ही मी जे पान घेतलं आहे ना, ते आम्ही पहिलं खायचं आणि तोंड त्यांनी खूप छान लाल लाल तोंड व्हायचं बरं का ते पानं खाल्ल्यावर. हे बघा ही विहीर आहे. खूप मोठी विहीर आहे, तुम्हाला मी आतमध्ये दाखवते. हे बघा केवढी मोठी विहीर आहे हे का. किती छान पाणी पण आहे बरं का त्या विहिरीला. बघा चला मी तुम्हाला परत एकदा दाखवत आहे. का दाखवत आहे की माझी आई मला बोलली की याच्यामध्ये कासव आहे, पण मला काही कासव दिसलं नाही. चला तर मग आपण जायलेलो आहोत गावाकडे. गावाकडे जाता जाता पण मी तुम्हाला खूप छान आणखी निसर्ग दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओवर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. हे बघा हे आहे मका. किती छान आलेली आहे मका पण हिरवीगार. बघा हे किती छान आहे मका. चला बघा ही कसलं ऊस मका, इकडं सगळं हे ऊस मकाच दिसणार. मका ऊस माळव पण आहे थोडंफार कुठं कुठं. मी तुम्हाला सगळं दाखवते. चला बघा हे ऊसच छोटे आहे, ही इथले छोटे आता नवीन लावलेलं ऊस आहे ही, त्यामुळे ही छोटाच ऊस आहे. आणखी निसर्ग खूप छान आहे बरं का. आमच्या गावाकडचं खूप छान वातावरण आहे. खूप मन रमतं तिथे गेल्यावर. हे बघा हे माझ्या 3 नंबरच्या चुलत्याचं घर आहे. शेतामध्येच राहतात ते. किती छान आहे बघा वातावरण. आम्ही पण पहिले शेतात राहायचो, पण नंतर आता गावात घर बांधलं ना, त्याच्यामुळे गावात राहायला गेलेलो आहोत आम्ही. हे बघा इथं नंतर मी तुम्हाला माझ्या 2 नंबरच्या चुलत्याचं घर दाखवणार आहे. हे बघा हे माझ्या 2 नंबरच्या चुलत्याचं घर आहे. मी दुसऱ्यांचं पण घर घेणार होते, पण व्हिडिओ खूप मोठा झाला, त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओवर पूर्ण बघा बरं का व्हिडिओ. बघा हे आहे माझ्या 2 नंबरच्या चुलत्याचं घर. मी थोडासा कॅमेरा झूम करून दाखवला आहे, कारण लांबून दिसत होतं. हे बघा मुगाच्या शेंगा. मुगाच्या शेंगा पण किती छान आहेत, पण खायला आल्या नाहीत बरं का. हे आणखी खायला आल्या का नंतर मी गावाकडे गेले का तर नंतर आणखी एक व्हिडिओ छान बनवाल. हे बघा हे पण माझ्या चुलत्याच्या इथलंच आहे. इथं सगळेच आहेत. जांब आहे, सीताफळ, परत आंबे, नारळ सगळे झाडं आहेत एकाच शेतामध्ये. बघा जांबाचे पण झाडं खूप छान आहेत बरं का इथं. चला आता मग दुसऱ्या दिवशी मी शेतामध्ये परत आले होते सोमवारी. तर बघा मी भाजी घेत आहे. भाजी कशाची आहे ओळखा बरं. बघा मी भाजी कशाची तोडत आहे ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. मी या भाजीचं नाव नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही ज्याला माहिती आहे का त्यांनी नक्की कमेंटमध्ये मला सांगा की ही भाजी कशाची घेत आहे मी. किती छान मोठे मोठे झाडे आहेत बघा. हे ऊसामध्येच माळवं लावलेलं आहे. बघा हे किती छान माळवं झालेलं आहे. मला तर खूप आवडते बरं काय भाजी. कोणाकोणाला ही भाजी आवडते ती नक्की सांगा. बघा नुसते याचे कवळे कवळे पानं घ्यायचे भाजीचे. खूप छान लागते. 2-3 प्रकारे भाजी करता येते बरं का ही.
बघा हे नुसते पानं, सगळी कवळीच भाजी आहे, किती पण घ्यावी वाटत होती, पण काय करणार, जेवढी पाहिजे तेवढी घेतली मी थोडीशी. म्हणजे तोडताना काटे टोचतात बरं का, याला काटे पण असतात थोडे छोटे छोटे. चला तर आपण दुसऱ्या झाडाची भाजी तोडून घेऊ. हे बघा दुसरं पण झाड आहे, तेवढंच मोठं आहे, 2-3 झाडं आहेत, पण एवढी भाजी आली का त्याला, खूप छान आणि खूप लई मोठी भाजी आलेली आहे. चला आता मग आपण दुसरी भाजी घेऊया. हे बघा असं ऊन पडलं होतं. हे बघा किती छान भाजी आहे. इथं पण ही शेपाची भाजी आहे. ती मगाच्या भाजीचं मी नाव नाही सांगणार तुम्हाला, मला नक्की सांगा ती भाजी कशाची आहे, कोणाकोणाला माहीत आहे. चला हे काही शेपाची भाजी उपटून नाही घ्यायची मला, मी खुडून घेतली एक 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 एक, कारण ही खूप छान आहे, नंतर फुटती नाही ह्याला, त्यामुळे मग मी एक एकच खुडून घेतलेली आहे. बघा किती हिरवीगार भाजी आहे. ऊसामध्ये 2-2 उत्पन्न काढतात बरं का. ऊसाचं पण छान आहे आणि भाजी पण घरी खायला पुरतीच भाजी लावत आहे, ती विकायला नाहीत काढत कोणी. घरी खायला लागते ना, तेवढंच माळव केलेलं आहे छोटं छोटं. खूप सगळं माळव घेतलं, पण मला व्हिडिओमध्ये सगळं नाही घेता आलं. मी फक्त शेपाची भाजी आणि मगाशी घेतली का ती भाजी एक दाखवली आहे तुम्हाला. खूप वेळ लागतो भाजी खोडायला, पण मी घेतली थोडीफार, कारण इकडं आलं का इकडं शहरामध्ये आलं का मग ताजी भाजी नाही खायला भेटत, गावाकडंच भेटतं ताजं ताजं खायला.